नमस्कार साहेब. हा नमस्कार नमस्कार. कुठून आलात आपण? मी अंबाजोगाईपासून आलो, बीड जिल्ह्यामधनं. बरं बरं. मॅडम आपलं नाव काय? माधुरी कुलकर्णी, बरं. संभाजीनगर. संभाजीनगर. तुम्ही मॅडम मी शैलजा देशपांडे, कुठून आलात? अंबाजोगाई. बरं बरं. सर आपला परिचय? मी शिरीष देशपांडे, मी धाराशिव. बरं. सर कशी माहिती मिळाली इथं, कधी काय नेमकं? नाही, या ठिकाणी आता ही जी आमची व्हिजिट झालेली आहे याच्यामध्ये आम्हाला बांबू हा या विषयाच्या संदर्भात अतिशय उत्तम पद्धतीनं तुमच्याकडनं आम्हाला माहिती मिळाली. आम्ही फक्त ऐकत होतो बांबू शेतीच्या संदर्भामध्ये, परंतु आम्हाला एक तुम्ही नवीन असं कन्सेप्ट सांगितलं की बांबूची शेती न करता बांबूचं तुम्हाला जंगल जर केलं तर तुम्हाला ते जास्त फायदेशीर होतं आहे. ते कशा पद्धतीनं वाढवायचे, कसं करायचं आहे, एक स्टिक लावल्यानंतर तुम्हाला किती दिवसामध्ये काय फायदा मिळतो ह्याचं दिवस तुम्ही आम्हाला स्टॅटिस्टिक या ठिकाणी प्रॅक्टिकली दाखवलं. तर त्याचा जो इम्पॅक्ट आहे तर तो कस्टमरवरती तर होतोच आणि त्याच्यापासून इकॉनॉमिक्स तुम्ही आम्हाला सगळं सांगितलं. त्याच्यामध्ये आर्थिक जे हे आहे. याच्यानंतर एक महत्त्वाचा विषय काय सांगितलं तुम्ही, किंवा आम्हाला या ठिकाणी बांबूच्या शेतीला जे आहे तर फार लक्ष देण्याची काही अशी आवश्यकता नाही. आवश्यकतेनुसार पाणी द्या आणि आवश्यकतेनुसार त्याचा. आणि तुम्ही अजून एक सांगितलं की बा तुमच्याजवळ 1000 व्यापाऱ्यांचे नंबर्स आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही बांबू पिकवल्यानंतर तुम्हाला मार्केटला फार म्हणजे पळापळी करायची काही आवश्यकता नाही आहे. आता आम्ही इथे या तुमच्या वॉटर टँक जवळ आहोत या ठिकाणी. ॲक्च्युअली ह्या वॉटर टँकला या ठिकाणी इथं जे आहे हे खालून झरे नाहीत, तुमचे हे शेजारच्या बोरमधलंच पाणी तुम्ही त्या ठिकाणी स्टोअर करता आणि मग तुम्ही त्या माध्यमातून सगळ्या शेतीला देता. आता शेतीत म्हणायचं आमच्या तोंडामध्ये बसलेला शब्द आहे, परंतु हे जंगल वाढवलं. आणि ह्याच्यामध्ये आम्हाला तुमचं एक कौतुक ह्या गोष्टीचं असं आहे की तुम्ही 50 ते 55 एकरमध्ये बांबू शेती केली आणि तुम्ही एक असं युनिक उदाहरण सगळ्यांच्या भारताच्या समोर दिलं असं मी म्हणेन. समजा महाराष्ट्राला तर आहेच आहे, परंतु याच्याबद्दल तुमच्यापासून आम्हाला काहीतरी चालना मिळाली आहे आजच्या ह्या विजिटमध्ये. आणि तुम्ही आम्हाला जी माहिती दिली आहे सर त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. आता माझ्यासोबत जे आलेले ॲडव्होकेट देशपांडे सर आहेत तर